महापुरुषाचा जन्म महोत्सवाला उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. काही पूर्वपरिचय नाही या क्षेत्रात. आमची निवड कशी केली गेली आम्हाला माहीत नाही. बोलवलं आलो. ज्या संत महापुरुषाच्या जन्म महोत्सवासाठी आलेलो आहोत त्यांचा एका ग्रंथाचं वाचन थोडंसं इथं आता झालं. आत्मज्ञान आलं. आपण आता सुरुवातीला जो श्लोक म्हणालो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, हा श्लोक माहिती नसेल अशी लोक भारतामध्ये फार थोडी असतील दुर्दैवाने. प्रत्येकाला माहिती असते, पण आपली अडचण अशी झालेली आहे की ऐकून 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 आपले कान एवढे सरावलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या मनात असा भ्रम उत्पन्न होतो की आपल्याला सगळं माहिती आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू जर आम्ही तुम्हाला अर्थ विचारला तर तुम्ही म्हणाल सोपा अर्थ आहे. गुरु हा ब्रह्मा असतो, गुरु हा विष्णू असतो, गुरु हा महेश असतो, संपला विषय. म्हणजे नेमकं काय हे जर विचारलं तर माहीत नाही. आम्ही नेहमी अशा भ्रमात जगतो. एक गंमत सांगतो मग विषय पुढे घेतो. 4 तरुण मुलं एका किल्ल्यावर जायला निघाली. उशीर झाला म्हणून रात्री पायथ्याशी मुक्काम केला. सकाळी लवकर उठले 2 पोरं. ती चढायला सुरुवात केली. बरेच भरती चढल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण कॅमेरा खाली विसरलो. मग त्यांना वाटलं ही जे 2 खाली आहेत ते पण निघून आले तर कॅमेरा खाली राहील, फोटो कसे पाडणार. म्हणून एकानं वरून ओरडून सांगितलं, अरे बाबा रे त्यांना कॅमेरा घेऊन या. आता हे इतके वरती होते, अंतर एवढं जास्ती होतं ते खालच्या लोकांना ऐकू जाणं शक्यच नव्हतं. दुसरा म्हणाला, अरे तू बुद्धू आहेस, तुला कळत नाही, आपण एवढ्या दूर आहोत, ते एवढे खाली आहे, तू किती जोराने ओरडला तर त्यांना ऐकू जाणार नाही. म्हणा मग मी काय करू, पुन्हा खाली जाऊ. तुला सांगितलं की तू बुद्धू आहेस, पुन्हा खाली काय जायला पाहिजे. तुझ्याकडे टेलिस्कोप आहे, टेलिस्कोप डोळ्याला लाव, ते समोर दिसतील सांगताना कॅमेरा घेऊन ये. टेलिस्कोप डोळ्याला लावला, ते समोर दिसले, आवाज जाणार नाही का. ऐकणारे श्रोतेच नाही, प्रवचनकार देखील या भ्रमात जगतात की त्यांना कळालं आहे म्हणून. त्यांना स्वतःला काही कळालं नसतं, ते लोकांना ठोकत असतात सगळं. आपल्याला हा श्लोक आधी समजून घ्यायचा आहे. पण या श्लोकाचा संबंध आत्मज्ञानाशी आहे. आपण आता आत्मज्ञान हाही शब्द आपल्याला ऐकून ऐकून माहिती आहे, आत्मज्ञान वगैरे वगैरे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा श्लोकाचा अर्थ नीट समजून घेतल्याखेरीज आत्मज्ञान म्हणजे काय तेही कळणार नाही. पण हा श्लोक समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मृत्यू म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घ्यावं लागेल. तुम्ही बघा कोणी ते जन्माला येतं, प्रत्येकावर रोजगार कोणी मरत आहे, पण मृत्यू म्हणजे नेमकं काय याचं उत्तर आश्चर्य वाटेल अजूनही मेडिकल सायन्सला देता आलेलं नाही. अमेरिकेमध्ये घडलेली घटना, एक माणूस मेला, डॉक्टरने लिहून दिलं डेट घेऊन जा. घेऊन गेले त्याला स्मशानात दफन करण्यासाठी. आता त्याला गाडणार, त्या खड्ड्यात टाकणार, तेवढा हालचाल दिसली, लोक घाबरले, आधी थांबले, हळूहळू तुम्हाला उठून बसला, जिवंत झाला. अशा घटना तुम्ही इथं पेपरमध्ये पण वाचत असाल. अजून उठून बसल्यानंतर त्याच्या घरच्या लोकांनी त्या डॉक्टरवर केस केली की हा जिवंत असताना तुम्ही मृत्यू पावल्याचं सर्टिफिकेट का दिलं. आता डॉक्टरवर केस झाली, गोंधळ उडाला. अनेक डॉक्टर त्याच्याकडनं उभे राहिले की त्याने दिलं तर तो मृत्यू पावला होता. आणि मग चर्चा सुरू झाली की मृत्यू पावल्याची, मृत्यू झाल्याची लक्षणं कोणती. आणि त्यावर अमेरिकेमध्ये डॉक्टरांमध्ये एकमत होऊ शकलं नाही. काही डॉक्टरांना मत मेंदू काम करायचा थांबला की मृत्यू समजायचा. तुम्हाला जर वाचनात आलं असेल तर इंदिरा गांधीची ज्यावेळी हत्या झाली तर त्याला मेंदूत गोळ्या लागल्या होत्या आणि डॉक्टरांनी असं सांगितलं
की तिला मेंदू गोळ्या लागल्यामुळे तिचा मेंदू काम करणं बंद झालं आहे. म्हणजे पुढे काम करत होता असं आपण पुढे धरायचं. काम करणं बंद झालेलं आहे. पण अशाही परिस्थितीत तिला 3 महिने जगणं शक्य आहे. कारण हार्ट अजून तिचं हृदय अजून चालू आहे, हृदयाचे धबकारे अजून चालू आहे. म्हणून या स्थितीत काही विशिष्ट यंत्र लावून 3 महिने जगवणं शक्य आहे. आणि म्हणून राजीव गांधी कलकत्त्याहून येईपर्यंत इंदिरा गांधी मेल्याचं जाहीर केलं नाही. ती लावलेली उपकरणं काढलीत आणि मग तिला मृत्यू जाहीर केला. सांगायचा उद्देश असा की मेंदूने काम बंद केलं तरी माणूस जगू शकतो. काही लोकांना म्हणणं हृदय बंद पडलं की मृत्यू समजायचा, हार्ट अटॅकला हृदय बंद पडलं. भारताच्या योगींनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रयोग करून दाखवले. 1-1 तास हृदय पूर्णपणे बंद ठेवलं. त्या लोकांनी कार्डिओग्राम काय जे काय त्यांच्याकडे होती उपकरणं लावून बघितली. नस आल्या सगळ्या बंद आहे, रक्ताभिसरण बंद आहे, हृदय अगदी बंद आहे. आणि तासाभराने त्या योगाने डोळे उघडले, तिला टाकून तोंडात बोट घातलं, म्हणजे हृदय बंद पडलं. तरी मृत्यू हा शब्द वापरता येणार नाही. आणि अजूनही मेडिकल सायन्स गोंधळात आहे. मृत्यू म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे एक म्हणतात, तुम्ही ऐकलं असते सगळ्यांनी, एखादा माणूस मेला की त्याला घ्यायला यमदूत येतात, पुण्यवान असेल तर विष्णुदूत येतात, पितृलोक येतात. त्या गोष्टी खोट्या नाहीत, खऱ्या आहेत. तुम्ही पाहिल्या आणि तुम्ही ऐकल्या आहेत म्हणून तुम्हाला खऱ्या का खोट्या गोंधळात पडतात. मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय? भगवान कृष्ण गीतेत सांगतात, उत्क्राम अंतम चिदम मापी भुंजा नमा गुणांतम विमूढा ज्ञान पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. मेल्यावर काय होतं आहे? विमूढ लोक, अज्ञानी लोक, सामान्य लोक समजू शकणार नाही. कोणाला कळेल? पश्यंती ज्ञान चक्षुषा. नीट समजून द्या. तुम्ही हे जे पाहता याला अध्यात्मामध्ये स्थूल शरीर म्हणतात. अध्यात्माची भाषा आणि व्यवहारातली भाषा फार अंतर आहे. आपण व्यवहारात स्थूल म्हटला म्हणजे खूप मोठा जाणा म्हणून समजतो. अध्यात्मामध्ये स्थूल शब्दाचा अर्थ होतो डोळ्यांनी जे दिसतं ते स्थूल. म्हणजे सुईचे टोक देखील अध्यात्माच्या भाषेत स्थूल आहे. तिळाचा दाणा असो की पिठाचा कण असो, तोही अध्यात्माच्या भाषेत स्थूल आहे, का तो डोळ्यांना दिसतो. म्हणून अध्यात्माच्या भाषेमध्ये स्थूल म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते, जाडा नाही, लठ्ठ नाही. हे जे शरीर आहे याला आपण स्थूल शरीर म्हणतात अध्यात्मामध्ये. या स्थूल शरीराच्या आतमध्ये आणखीन एक शरीर आहे ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्याच्यात कारण शरीर. पुढचा विषय आपला द्यायचा नाही, आपला या 2 पर्यंत थांबायचं आहे. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. या स्थूल शरीराची प्रत्येक हालचाल, प्रत्येक गती, प्रत्येक कार्यभाग म्हणजे तुम्हाला समजेल अशा बागेत मुवमेंट त्या सूक्ष्म शरीराने होते. या हाताला बोट आहे, एक वस्तू उचलली, केव्हा उचलता येईल? या बोटाचा मध्ये स्थूल शरीराची बोट आत असली तरच. जर सूक्ष्म शरीर आत नसेल तर ही बोटं काही कामाची नाही. मेलेला माणूस आहे, मुर्दा आहे, त्याला बोटं आहेत ना, मग ते काय उचलू? त्याला डोळे आहेत, ते काने पहा. त्याला कान आहेत, कान एकच. पाहणं, बोलणं, सगळ्या काही तुमच्या ज्या हालचाली आहेत त्या सूक्ष्म शरीरावर आधारित आहे. आणि मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय? सूक्ष्म शरीर या स्थूल शरीरातून बाहेर पडतो. आणि साधना यासाठी महत्त्वाची आहे की साधकाची जे साधना चांगली असेल तर त्याला त्याचं सूक्ष्म शरीर दिसतं. पण त्या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर पडतं आणि मग त्या स्थूल शरीराचं तरंगत राहतं. त्याच्या कर्माप्रमाणे त्याने आयुष्यभर जसं काही कर्म केलं असेल त्याप्रमाणे
हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांच्यामध्ये एक दोरी आहे, चांदीची दोरी आहे, सिल्वर कॉर्ड. ती जोपर्यंत कापली जात नाही तोपर्यंत मृत्यू घटित होत नाही. हे समजून घ्या पुढच्या विषयासाठी. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांच्यामध्ये एक दोरी आहे. ती दोरी लांब पण होऊ शकते, दूर जाऊ शकते. ती दोरी जोपर्यंत कापली जात नाही तोपर्यंत मृत्यू होत नाही. आणि ती तो माणूस स्वतः कापू शकत नाही. मग ती कापायला त्याच्या कर्माप्रमाणे पाप कर्म केलं असेल तर यमदूत येतील, उपासना केली असेल, साधना केली असेल, गुरुसेवा केली असेल तर विष्णुदूत किंवा शिवदूत येतील. आपल्या पितरांची सेवा केली असेल, वेळ श्राद्ध केले असेल तर पितर लोक येतील. कोणीतरी येऊन ते कापल्याखेरीज सूक्ष्म शरीर स्थूल शरीर वेगळं होत नाही. आणि हे ज्यावेळी वेगळं होईल त्यावेळी मृत्यू घटित होतो. कळतंय काय सांगतोय ते? विषय तुला कठीण आहे, समजून घ्या, गरजेचं आहे. स्थूल आणि सूक्ष्म शरीरातील दोरी कापल्याखेरीज मृत्यू घटित होत नाही. आता पुढचा विषय, आत्मज्ञान त्यावेळी होऊ शकेल तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुमची सगळी कर्म संपलेली नसतील. आता हे जे शरीर आहे हे विशिष्ट प्रारब्ध भोगण्यासाठी आलेलं आहे, म्हणून आपण याला कर्म शरीर म्हणू. हा शब्द नीट लक्षात ठेवा, पुढे आम्ही सांगणार आहोत. तुम्ही आम्ही सगळे, आपण सगळ्यांनी हे जे स्थूल शरीर धारण केलेलं आहे याला आपण कर्म शरीर म्हणून. अशा करता हे काहीतरी कर्म करण्यासाठी आपण आलेलो आहोत, प्रारब्ध भोगण्यासाठी आपण आलेलो आहोत. प्रारब्ध भोग भोगताना या शरीराने काही कर्म घडणार आहेत म्हणून आलेलो आहोत, म्हणून हे शरीर कर्म शरीर. आणि आता जे कर्म आम्ही भोगतो आहोत तेवढंच कर्म नाही, असे असंख्य कर्म फळं अजून शिल्लक आहेत ज्याला संचित प्रारब्ध म्हणतात. आणि या जन्मात समजा कोणी काही कर्मच केलं नाही समजा, किंवा अशी काही कर्म केली गुरुसेवेच्या गुरुकृपेने, या कर्माचं त्याला पुढच्या जन्मासाठी बंधन होणार नाही तरीही मुक्ती नाही. कारण मागच्या अनेक जन्माची जी कर्म भोगायची बाकी आहेत ती जोपर्यंत संचित आहे, शिल्लक आहे, तोपर्यंत मोक्ष नाही. या जन्मात केलेल्या कर्माने भले कर्मबंधन होणार नाही अशी तुम्ही उपासनेने व्यवस्था केली, हे कर्म फलदायी होणार नाहीत याची काळजी घेतली तरी मुक्ती नाही. कारण अनेक जन्माची कर्म शिल्लक आहे ती भोगायला यावं लागणार आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? सगळे कर्म संपलीत तरच. आणि म्हणून भगवान कृष्ण काय म्हणतात? ज्ञानाग्नी सर्व कर्माणि ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि. आत्मज्ञान झाल्याखेरीज ही संचित कर्म नष्ट होत नाही. त्या आत्मज्ञानाच्या अग्नीमध्ये ज्यावेळी सगळे कर्म नष्ट होतील त्यावेळी मोक्ष. आता जर तुम्हाला मी एक कटू आणि कठोर प्रश्न विचारला, तुम्ही रागा नाराज व्हाल. आपण खरोखर हिंदू आहोत? आपल्या हिंदू धर्माबद्दल काही माहिती आहे? जर आम्ही तुम्हाला विचारलं की आमच्या संन्यासी लोकांना गेरुवा रंगाचे वस्त्र का वापरायला सांगतात, कारण सांगता येईल? नाही माहिती आम्हाला. दुर्दैव हे आमचं. आम्ही म्हणणारा पुरता हिंदू आहोत. आमच्या संस्कृतीची काही रहस्य आम्हाला माहिती नाही. काळी काणी, पिवळी काणी, हिरवी काणी, लाल पण नाही. संन्यासासाठी कुठले वस्त्र? गेरुवा रंगाचे, भगवा रंगाचे. आज कोणी वाटते तरी लोक वस्त्र धारण करतायत गेरुवा रंगाचे. पुढे संन्यासासाठी तो अधिकार होता. आणि तो अधिकार केव्हा मिळायचा? हा अधिकार त्यावेळी मिळायचा ज्यावेळी त्याची कुंडली शक्ती जागृत होऊन शिवबिंदूला मिळाली असेल, शिवशक्तीचे मिलन झालं असेल. ते शिवशक्तीचे मिलन झाल्यानंतरच आत्मज्ञान होईल. आणि त्याची सगळी कर्म त्या आत्मज्ञानात दग्ध झालेली आहेत. आणि दग्ध कशाने होतील? अग्नीने, ज्ञानाग्नी.
गेरुवा रंग कसला आहे? अग्निज्वालाचं प्रतीक आहे. हा संन्यासी आहे याचा अर्थ याला आत्मज्ञान झालं आहे असं गृहीत धरलं जायचं. आता वाटेल लोक संन्यासचे वस्त्र धारण करत आहेत. पूर्वी नियम होता, आत्मज्ञान झाल्या केली गेरुवा वस्त्र धारण करता येत नव्हती. ते प्रतीक होतं, एक सिंबॉल होता की ही व्यक्ती गेरुवा वस्त्रधारी आहे म्हणजे याला आत्मज्ञान झालं आहे. म्हणजे त्याचा वस्त्र अग्निरंगाचा, अग्निज्वालाचा रंगाचा, म्हणजे ज्ञानाग्नी दग्ध कर्माने. आत्मज्ञानामध्ये सगळं नाश होत. आणि आत्मज्ञान होईल केव्हा? इथं गुरुची गरज पडते. सामान्यतः माणूस मरतो म्हणजे काय होतं? त्या स्थूल आणि सूक्ष्म शरीर वेगळी होतात. कोणीतरी कापतं आणि ते कापलं ते सूक्ष्म शरीर निघून जातं आणि ते शरीर स्थूल शरीर स्मशानात जातं. गुरुची गरज काय पडते? गुरुची गरज अशा करता पडते की आत्मज्ञान होण्यासाठी पण स्थूल आणि सूक्ष्म शरीर ज्याची जे बंधन आहे ते तुटलं पाहिजे, ज्याला ब्रह्मग्रंथी म्हणतात. आणि ते बंधन तुटलं तर तो माणूस मिळत त्या मग त्या आत्मज्ञानाचा उपयोग काय? मग ते बंधन स्थूल आणि सूक्ष्म शरीराचं बंधन कापलं गेलं तरी तो जिवंत राहायला पाहिजे. अवघड काम. आणि मग पुन्हा त्याला या शरीराने काम घ्यायचं असेल तर सूक्ष्म शरीर पाहिजे. जे आहे ते सूक्ष्म शरीर जोडून गेलं, राखून गेलं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. आता हा श्लोक उलट्या बाजून समजून घ्या. महेशचं काम काय आहे? संहार, मृत्यूची. ते मृत्यूची देवता आहे. म्हणून आधी साधकाचा मृत्यू घडावा लागतो. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर यातलं बंधन कट व्हावं लागतं, कापावं लागतं. हे काम गुरु करतो. सामान्य माणसाच्या बाबतीत पितृलोक, शिवलोक, यमदूत कोणीही. खरा शिष्य असेल तर खरी गुरुची कृपा झाली असेल तर गुरु त्याचं सूक्ष्म आणि स्थूल शरीराचं बंधन कापतो. त्याला ब्रह्मग्रंथी म्हणतात. आणि ती ग्रंथी नष्ट झाल्या की ते आत्मज्ञान होत नाही. ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी, रुद्रग्रंथी असे वेगळं आहे. आता हे ग्रंथी कापली गेली, हे सूक्ष्म शरीर कापलं गेलं, मग तो मेलाच जमा. मग तो मरू नये त्याच्यात ते सूक्ष्म शरीर गेल्यावर देखील हे स्थूल शरीर सुरक्षित राहावं. हे हृदय चालू राहावं, मेंदू काम करत राहावं. पण सूक्ष्म शरीर संपलं, मग शरीर कसं काम करेल? तिथं गुरु आपल्या चैतन्य शक्तीने ते शरीर 3 दिवस चालू ठेवतो. विष्णूचं काम काय आहे? पालन. गुरु विष्णू म्हणजे काय? गुरु विष्णू रूपाने सूक्ष्म शरीर सोडून गेलेल्या त्या स्थूल शरीराला देखील 3 दिवस सांभाळतो. मग गुरु मागून टाकतात. ब्रह्माचं काम काय? सृष्टी उत्पन्न करायचं. मग ब्रह्मदेव नवीन सूक्ष्म शरीर तयार करेल. ते नवीन सूक्ष्म शरीर पुन्हा त्या स्थूल शरीरात आत जाईल आणि मग त्याचं पुढचं जीवन सुरू होईल. आधी भगवान शंकर गुरु रूपामध्ये दीक्षित करेल. सूक्ष्म शरीर व्हायला 3 दिवस मध्ये वेळ लागतो. त्यावेळी विष्णू त्याचा संभाळ करेल आणि मग ब्रह्मदेव गुरु रूपातला ब्रह्म नवीन सूक्ष्म शरीर तयार होईल. मग याचा परिणाम काय होतं? तुमच्या आता ते सूक्ष्म शरीर आहेत त्यावर अनेक जन्माचे संस्कार आहेत. या जन्माच्या कर्माचे संस्कार आहेत. अधिकारी पुरुष सर्व कर्म करूनही बंधनात का येत नाही? कारण त्याच्या त्या नवीन सूक्ष्म शरीरामध्ये फोटोग्राफीची व्यवस्था नाही आहे. जी आपण चक्र म्हणतो, षटचक्र, ते सगळ्यांच्या सूक्ष्म शरीरात चक्र आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं, पापाचं, पुण्याचं तिथं फोटोग्राफी होत राहते. आता हे जे नवीन शरीर तयार झालेलं आहे त्यात चक्र नसतात, म्हणून कुठेही फोटोग्राफी होत नाही. म्हणून त्या महापुरुषाकडनं नीट लक्ष देऊन ऐका.
कर्मधर्म संयोगाने त्या महापुरुषाकडनं काही पाप झालं तरी त्याला ते पाप लागत नाही. त्या महापुरुषाने काही पुण्यकर्म केलं, यज्ञ केले, तीर्थयात्रा केली तरी त्याला पुण्यही मिळत नाही. ते तुमच्यासाठी करतात. पण कर्म केलं, फळ उत्पन्न होईल. त्या फळाचं काय करणार? त्या फळाची काही व्यवस्था झाली पाहिजे ना. म्हणून नीट कान उघडे ठेवून ऐका. त्या महापुरुषाकडनं घडलेल्या पापाचं फळ त्या लोकांच्या वाटेला जातं जे त्याची निंदा करतात. म्हणून शास्त्र सांगितलं संतांची, तुम्ही ओळखत नसाल तर नमस्कार करू नका, चालेल. आदर करू नका, काही बिघडलं नाही, पण निंदा करू नका. तुम्ही एखाद्या सत्पुरुषाची निंदा केली तर त्याने केलेल्या कुठल्याही कर्माचं पापाचं फळ तुमच्या वाटेला येणार आहे. तुम्ही त्यांची सेवा केली, तुमच्या गुणगान केलं, त्यांची प्रशंसा केली, त्यांची भक्ती केली तर त्यांच्याकडून घडणाऱ्या प्रत्येक सत्कार्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. ते जप करतात, त्यांना जपाची काही गरज नाही. ते ध्यान करतात, त्यांना गरज नाही. त्यांना जे मिळेल ते मिळालं आहे तरी ते जप करते, ध्यान करते. त्यातून जे पुण्यफळ उत्पन्न होईल ते पुण्यफळाचे भागी त्यांची सेवा करणारे, त्यांचे गुणगान करणारे, त्यांचा आदर करणारे त्यांना मिळेल. कारण आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये चक्र नाही, चतुर नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णूचा अर्थ हा उलटा समजावा. महेश रूपाने गुरु स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा विच्छेद करेल. विष्णू रूपाने तो 3 दिवस त्या शरीराला सांभाळेल आणि ब्रह्मरूपाने नवीन सूक्ष्म शरीर करेल. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश. आता हे करणारे जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी समजून घेतलं पाहिजे. आपण नेहमीच एक म्हणतो गुरु शरीर नाही आणि शरीर गुरु नाही. म्हणजे नेमकं काय? गुरु शरीर नाही आणि शरीर गुरु नाही. आणि आपण तर बघतोय शरीर. एक समजून घ्या. ईश्वराने ज्यावेळी सृष्टी उत्पन्न केली, एकोहम बोध श्याम, हा विषय तुम्हाला माहिती आहे, आमच्या विषयात जात नाही फार. एकोहम बोध श्याम, त्या परमात्म्याला इच्छित की आम्ही अनेक रूपात प्रकट होतो. अनेक रूपात प्रकट होण्याचं हे त्रिगुणात्मक प्रकृती सृष्टीचा विस्तार झाला. मग या सृष्टीला सांभाळण्यासाठी तो निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार रूपात यावं लागलं. आणि तो निर्गुण निराकार परमात्मा ज्यावेळी सगुण साकार रूपात येतो त्याला शास्त्रात म्हटलं गेले ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? निर्गुण निराकार परमात्मा ज्यावेळी या सृष्टी संचालनासाठी सगुण साकार रूप धारण करतो ती चैतन्य शक्ती, ती ईश्वर शक्ती. आता हा ईश्वर या सृष्टीचं संचालन तर करतोय, सांभाळतो आहे, सृष्टी चक्र चालू ठेवलेलं आहे. पण जो जीव या जगात आला मनुष्य रूपाने, इतर प्राण्यापेक्षा मनुष्याला ईश्वराने 2 शक्ती विशेष दिल्या. एक निर्णय शक्ती आणि एक विचार शक्ती. पशु पक्ष्यांच्या निर्णय शक्ती नाही, विचार शक्ती नाही. म्हणून ते त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे वागतात आणि ते निसर्ग धर्माने वागतात. म्हणून त्यांना पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. उंदीर मंदिरात घुसला म्हणून तो पुण्यवान होत नाही आणि त्या मंदिरात ठेवलेला प्रसाद त्याने खाऊन घेता म्हणून त्याला पापही लागत नाही. आणि तो फक्त त्याच्या शरीर धर्माचं पालन करतो. वाघाने शिकार केली तो पापाचा भागीदार होत नाही, कारण त्याचे शरीर तसं केलं निसर्गाने. पाप आणि पुण्य फक्त मनुष्याशी संबंधित आहे. कारण मनुष्याजवळ निर्णय शक्ती आहे आणि विचारशक्ती आहे. वाघाला भूक लागली, तो शिकार करायला निघाला, समोर हरण दिसलं तर तो हे नाही म्हणणार कारण हरणचे शिकार केले त्या हरणीला जाऊ दे, मी दुसरे काही शोधतो. हा विचार वाघ नाही करू शकत. भूक लागली, हरण तर हरण, काल खाल्लं का आज खाल्लं का रोज खाल्लं का, त्याला हरण दिसलं तो शिकार करणार. तुम्ही विचार करणार काल कोबीची भाजी खाल्ली त्यात पुन्हा कोबी नको, आज दुधी आणू, मला दुधी नको, आज मेथी आणू.
हा विचार करण्याची शक्ती तुम्हाला दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही जे काही खाल त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आहे. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारू मध्ये का मग समजा तुमचा त्यामुळे एखादा प्राणी आणून ठेवला, ज्या प्राण्याला तुम्ही कधी बघितलेलं नाही, ज्या प्राण्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही, असा प्राणी ठरत आणि विचारलं की हा प्राणी मांसाहारी आहे की शाकाहारी, नुसतं बघून सांगायचं, माहिती काही नाही, फोटो बघितला नाही, चित्र बघितलं नाही, वाचलं नाही, काही माहिती नाही, पहिल्यांदा तो प्राणी बघताय आणि आम्ही हा प्रश्न विचारला की हा प्राणी मांसाहारी की शाकाहारी, उत्तर देता येईल? नाही देता येणार. सांग, एक छोटंसं खून सांग. प्रत्येक मांसाहारी प्राण्याचे डोळे गोल असतात. आणा पशु पक्षी डोळ्यासमोर आणा, त्याचे डोळे कसे आहेत? गोल आहेत. मांजर असो, साप असो, उंदीर असो की पक्षी असो, प्रत्येक पशु पक्षाचे मांसाहारी प्राणी जेवढे आहेत त्यांचे डोळे गोल असतात आणि जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांचे डोळे लांबट असतात. आता घरी जाऊन आरसा बघून घ्या. मग माणसासाठी मांसाहारी जर नसेल, तो मांसाहार करत असेल, तो पापाच्या भागी पडणार. कारण निर्णय शक्ती तुम्हाला दिली आहे, विचारशक्ती दिलेली आहे आणि या विचारशक्तीचा, या निर्णय शक्तीचा जर तुम्ही दुरुपयोग केला, पाप त्या पापाचं फळ तुम्हाला भोगावंच लागेल. त्याचा सत्कर्माचा उपयोग केला, पुण्य मिळालं तर पुन्हा तेही फळ मिळेल. कारण विचारशक्ती, निर्णयशक्ती तुमच्या दिली आहे. परिणाम काय झाला? पशुपक्षीमध्ये जिज्ञासा नाही, हे काय आहे ते काय बघायचं. माणसामध्ये जिज्ञासा आहे. हा प्राणी दिसतो, हा प्राणी काय असेल, हे दिसते झाड काय असेल. मग या जिज्ञासेतून तो त्याचा संपर्क करण्याच्या प्रयत्नात ज्याच्यापासून त्याला सुखाचा अनुभव झाला त्याच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली, ज्याच्यापासून दुःखाचा अनुभव झाला त्याच्याबद्दल दूर, नाराजी, याच्यापासून दूर राहा. आंबा खाला, मला गोड वाटला म्हणून तो पाहिजे, हे कडू लागलं फळ हे नको, याला दूर ठेवा. ही मुंगी चावते, हा विंचू चावतो, दूर राहा. हा गाय दूध देते, जवळ करा. मग सुखाचा आणि दुःखाचा अनुभवामुळे तुम्ही कशामध्ये अडकलात? हवं आणि नकोमध्ये. जिज्ञासेपुढे तुम्ही जवळ गेलात आणि त्या जिज्ञासेमुळे तुम्हाला हवं आणि नकोचा अनुभव व्हायला लागला. ज्यापासून मला सुख मिळेल ते मला हवं आहे, ज्यापासून दुःख होईल ते नको आहे. आणि हा हवं नकोच्या बंधनात अडकत तुम्ही संसार चक्रात अडकला. आता पुन्हा ईश्वराला चिंता झाली, मी मनुष्याला पाठवलं पृथ्वीवर, पण तो या जिज्ञासामुळे हवा नकोमध्ये या बंधनात अडकला. मग या बंधनातून त्याला सोडवण्यासाठी काय करावं? बघ, म्हणून जी परमात्माची चैतन्य शक्ती सृष्टी संचलनासाठी ईश्वर रूपात प्रकट झाली, तीच चैतन्य शक्ती तुमच्या आमच्या कल्याणासाठी गुरु रूपात प्रकट झाली. म्हणून ब्रह्मानंदम परम शोधम केवळ ज्ञानमूर्ती. काय बनणार आम्ही गुरुचं? गुरु काय आहे? गुरु शरीर नाही, ती चैतन्य शक्ती, ईश्वराची चैतन्य शक्ती, त्याला प्रगट व्हायला काही माध्यम पाहिजे. मी जिथं आहे या वायरमध्ये, पण ट्यूबलाईट नसेल तर प्रकट होणार नाही. ट्यूबलाईटमध्ये विद्युत नव्हे, ते फक्त विद्युत शक्ती प्रकटीकरणाचं साधन आहे. आणि मग ही विद्युत शक्ती पंख्यामध्ये, AC मध्ये तुम्हाला थंड हवा देईल, फ्रीजमध्ये थंडी करेल, हीटरमध्ये गरमी करेल. विद्युत शक्ती वेगळी नाही, तीच गरमी करते, तीच थंडी उत्पन्न करते. म्हणून विद्युत शक्ती वेगळी झाली का? नाही, तीच पंखा उठून हवा देते आहे. एकाच विद्युत शक्तीची फक्त कार्य भिन्नता आहे, शक्ती एकच आहे. तशी ती चैतन्य शक्ती तुमच्या आमच्या कल्याणासाठी एखाद्या शरीराचा आश्रय करून ज्यावेळी प्रकट होते ते शरीर गुरु. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या,
मगाशीच म्हणालो, तुम्ही आम्ही जे शरीर धारण केलेलं आहे ते प्रारब्ध भोगासाठी, म्हणून हे शरीर कर्मशरीर आहे. पण काही महापुरुष तुमच्या आमच्या कल्याणासाठीच येतात. त्यांना त्याच्या मागच्या जन्माचं कुठे कर्म नसतं, कुठे कर्म नसतं, तरी ते शरीर धारण करतात. म्हणून आपण त्याला अवतार म्हणतो. रामाने अवतार घेतला, त्यांच्या कोणतं कर्म बघायचं होतं, कोणतं कर्म भोगायचं होतं, कुठलंच नाही. कृष्णाने अवतार घेतला, त्यांना कोणतं कर्म भोगायचं होतं, कुठलंच नाही. दत्तात्रय भगवान आलेत, सगळ्यांचे आदी गुरु, कुठं कर्म भोगायचं होतं, कोणतंच नाही. मग ते आले काय झालं, तुमच्या आमच्या कल्याणासाठी. आणि म्हणून तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्या ईश्वर शक्तीने, त्या चैतन्य शक्तीने जे शरीर धारण केलं ते शरीर कार्यशरीर. आपलं शरीर कर्मशरीर, ते शक्ती विशिष्ट कार्यासाठी आलं म्हणून ते कार्यशरीर. आता फरक लक्षात घ्या. भगवान रामाने शरीर धारण केलं विशिष्ट कार्यासाठी, रावणाचा वध. म्हणून जसं ते कार्य संपलं त्याने देहत्याग केला, पंचमहाभूत शरीर सोडून दिलं. कृष्णाने अवतार घेतला कंस शिशुपालाचा नाशासाठी, कौरवांचा नाशासाठी. जसं त्यांचं कार्य संपलं कृष्णाने त्याचा पंचमहाभूत शरीराचा त्याग केला. असे जेवढे अवतार झाले त्यांनी आपापल्या शरीराचा त्याग केला. भगवान दत्तात्रयाबद्दल तुम्ही कधी वाचलंय असं नाही. दत्तात्रयाने त्यांचं शरीर सोडल्याचं कुठंच वाचणार नाही. का? कारण प्रत्येक काळामध्ये मनुष्य जन्माला येणार, प्रत्येक काळामध्ये काही ना काही मुमुक्ष लोक असणार, प्रत्येक काळामध्ये कोणा ना कोणी आत्मज्ञानाची तहान लागणार. मग त्याच्या कल्याणासाठी ती शक्ती पाहिजे. म्हणून हा एकच अवतार असा आहे की त्याने अवतार घेतल्यापासून अवतार समाप्त केलेला नाही. तो म्हणजे भगवान दत्तात्रयाचा. ते अवतारी झाले कार्यशरीराने तुमच्या आमच्या कल्याणासाठी. आणि ही जोपर्यंत प्रलय होत नाही, जोपर्यंत मनुष्य सृष्टी वारंवार येणार आहे, प्रत्येक वेळी कोणाला कोणी मोक्षजन येणार आहे, त्यांच्या कल्याणाची व्यवस्था करायची आहे. आता प्रत्येक वेळी दत्त भगवानला येणे शक्य नाही. मग ते काय करतील? ते श्रीपाद वल्लभाचार्य म्हणून अवतार घेतील, ते नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील. कार्य तेच करायचे. ते भाऊसाहेब उंदीकर म्हणून अवतार घेतील, ते शिवगावच्या गजानन महाराज म्हणून अवतार घेतील, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणून अवतार घेतील. कळतं आम्ही काय म्हणतो? ते ज्ञानेश्वर माऊली काय कार्यशरीर विशिष्ट कार्यासाठी आले. श्रीपाद वल्लभा काय विशिष्ट कार्यासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी. म्हणून गुरु शरीर नाही. आणि तुमच्या सगळ्या लोकांचा एक मोठा गैरसमज काय होतो, जे अधिकारी पुरुष कार्यशरीर धरून आलेले याला काहीतरी मर्यादा आहे, केव्हा ना केव्हा याला सोडावं लागतं. मग त्या अधिकारी पुरुषाने शरीर सोडलं म्हणून ते गेलेत असं होत नाही. असं समजू नका की त्यांचं निधन झालं, स्वर्गवास झाला, ते गेले नाही. ते आहे, त्याने फक्त शरीर सोडलं. सामान्य माणूस मरतो, पुन्हा नीट का नघून सामान्य माणूस मरतो, अधिकारी पुरुष शरीर सोडतात. आणि ते शरीर सोडतात म्हणून त्यांचं अस्तित्व अजूनही असतं. भक्ताच्या अधिकाराप्रमाणे त्यांच्या जन्म महोत्सवासाठी आपण आलेलो आहोत. त्यांची ते घटना मी सांगतो. तुमच्यापैकी काही लोकांनी उमदीच्या डॉक्टर मुकुंदराव पारशीकरांची परिचय असेल. 4-5 वर्षापूर्वी आम्ही उमदीला दरवर्षी जन्माष्टमीला येतो. 5-1 वर्ष झाले असेल. डॉक्टर मुकुंदराव पारशीकर युगेश्वरी होते. ते आमच्यासमोर ध्यानाला बसले होते सकाळच्या वेळेस. नीट लक्षात द्या. आम्ही बसलो तर आमच्यासमोर बसले होते.
बराच वेळ शांत ध्यानस्थ होतो. ध्यानातून उठल्यानंतर त्यांना विचारलं की आम्हाला कन्नूर कुठे आहे हे माहीत नव्हतं. कन्नूरला त्यांचं गुरुस्थान आहे हेही माहिती नव्हतं. काही माहिती नसतं. फक्त ते ध्यानातून उठल्यावर आम्ही त्यांना बोट करतो की या दिशेला तुमचं गुरुस्थान आहे. हो स्वामी, तुम्ही बोट दाखवत याच्या दिशेत माझे गुरुस्थान आहे कन्नूर. मग त्या कन्नूर आश्रमात आज काही कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याआधी पटकन म्हणाले नाही, आमच्या गुरुवांचा समाधी महोत्सव आठवड्यानी आणि एकदम चपापले. अरे आजपासून जर कार्यक्रम सुरू झाला असेल, समाधी महोत्सव 7 दिवस आधी सुरू होतो, आज पहिला दिवस असेल, मी चुकून नाही म्हणून आज पहिला दिवस असेल. हा विचार स्वामी असा करता विचार. तुम्ही जे श्रद्धेने गुरुसेवा केलेली आहे, तुमची जे गुरुभक्ती आहे, गुरुसेवा केलेली आहे श्रद्धेने, जे काही तुम्ही केलं ते तुम्ही जाणा, तुम्ही गुरु जाणे. आज तिथं समाधी महोत्सव चालू झालेला आहे. तिथून एक प्रकाशाचा झोत तुमच्या अंगात पडतो. आम्ही शांतपणे बघत एक निळसर रंगाचा प्रकारचा झोत त्या डॉक्टर मुकुंदराव बाळशेकरच्या शरीरावर पडतो. म्हणून विचारलं की तुमच्या गुरुस्वामी या दिशेला का प्रकाश इकडे नाही होता. म्हणून विचारलं तुमच्या गुरुस्वामी काही कार्यक्रम सुरू झाला आहे. हो सुरू झाला आहे. म्हणजे तुमचे गुरुना तुमची अजून आठवण आहे. म्हणून तो प्रकाश जो तुमच्या शरीरात पोळ्या मोकळ्या डोळे पाहतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्या दुसरे गणपती महाराज शरीर सोडून गेले असेल तरी तुमचा आपल्याला आता इथं असतील ते तुम्हाला दिसत हा तुमचा दोष आहे. एकदा आम्ही एक गंमत सांगतो. आम्हाला इच्छा होती की जे ज्याला आपण फुफ्फुस म्हणजे समीराच्या बाजूला जाऊन म्हणतो, हृदय म्हणजे हार्ट, नाही कळत ना हो हृदय शब्द, हार्ट हे कसं दिसतं, कसं काम करतं. म्हणून आमच्या ओळखीचे एक MD फिजिशियन होते. आम्ही एक मोठा हॉस्पिटल उभं केलं. तर मला आम्हाला बघायचं आहे. तर बघा, मला एखाद्याला डायबिटिक एखाद्याला TB झालेला आहे, त्या निमोनिया झाला आहे, त्या फुफ्फुसमध्ये कफ जमला आहे, तुम्ही पाहतात कफ आहे, TB असेल किंवा निमोनिया असेल, ब्रॉन्कायटिस असेल, पण आम्हाला पाहायचं आहे. आम्ही पाहत बसलो त्या मशीनमधून, काही दिसेना. त्यामुळे अरे आम्हाला काही दिसत नाही. तो हसला, मला की स्वामी हे दिसावं यासाठी मी तर 6 वर्ष शिकलो, त्यावेळी ते दिसायला लागलं. तुम्ही न शिकता कसं पाहणार. एकदा आम्ही आमच्या एका मित्राच्या मुलाच्या उभं राहिलो. त्याला म्हटलं आम्हाला किडनी पाहिजे. सोनोग्राफी, तर आमच्या सोनोग्राफी करत होता. आम्हाला किडनी दिसेना. आणि त्या पठ्याने त्या किडनीमध्ये स्टोन, त्या स्टोनचा आकार, आम्ही डोक्याला हात पाडला. अरे बाबा आम्हाला किडनी दिसत नाही आहे. तू त्या किडनीमध्ये स्टोन कुठं आहे, त्या स्टोनचा आकार किती आहे तेही लिहितोय. मला स्वामी त्यासाठी इतके वर्ष शिकलो. तसं जर तुम्हाला तुमचे गुरु दिसत नसेल तर चूक तुमची. एक घडलेले प्रसंग सांगतो. 2-3 गुरु शरीर सोडून गेले, ते पंचमहाभूत शरीर सोडलं. याचा अर्थ असा नाही की गुरु तुम्हाला सोडलं. आम्ही ऋषिकेशमध्ये होतो काही काळ. तिथे एक डॉक्टर होते, खूप सज्जन, खूप सेवाभावी, खूप साधू संतांची सेवा करायची. आता आहे की आम्हाला माहिती नाही, काही खूप वर्ष झाली ऋषिकेशला गेलो नाही. त्याच वेळी ते 80 वर्षाचं. त्यामुळे आता त्या कुठल्या 40 वर्ष होऊन गेली. त्यामुळे चक्कर ते आम्हाला नेहमी म्हणायचं स्वामी काही सेवा आम्हाला काही नको. ते खूप साधू संधी सेवा करायचे म्हणून आम्हाला काही नाही. एकदा मला स्वामी माझे गुरु महाराज जाऊन 40 वर्ष होऊन गेलीच. माझे साधना पुढे जात नाही, काही कळत नाही काय चाललंय, कुठं चाललंय, मी भटकतोय, काय होतोय. रडायला लागले. डॉक्टर हंसराज शर्मा, मग उद्याच म्हणजे आज संध्याकाळी आपण गंगा किनारी बसूया, तुम्ही ध्यानाला बसा समोर. ते डॉक्टर हंसराज शर्मा आमच्या समोर ध्यानाला बसले. गाढ ध्यान लागलं. काय झाले आता भानावर आले. आणि म्हटलं तुम्ही काय रडतात, तुमचे गुरुदेव तुमच्या मागं उभे होते, तर काय कमाल करता सांगू. तुम्ही माझ्या गुरुला कधी पाहिलंच नाही का तुमचं जेवढं वय आहे
तेव्हा वडील माझ्या गुणावर शरीर सोडून झालं. त्यावेळेला मी 40 वर्षाचा होतो. एकाशी गोष्ट 40 वर्षाची देखील नको संन्यास गुण झाला होता आमचा. 36 वर्षाची. माझ्या गुरूंचे शरीर सोडून एवढी वर्षाची तुम्ही वय पण नाही, तुम्ही माझ्या गुणावर पाहिलं पण नाही, तुम्ही काय म्हणतात? तुमच्या मागे जी एक परमशक्ती उभी होती, आम्ही विचार काय सांग का माझ्या शरीर याचे गुरु, त्याला विश्वास नसेल किंवा त्या स्वामी मला घरी चला. आता आम्ही डॉक्टरकडे चतुर्भागात त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांनी एक ग्रुप फोटो दाखवला ज्यामध्ये 10-12 साधू संन्यासी पुढे खुर्चीवर बसलेले आहेत आणि 20-25 ग्रस्त मागं उभे आहेत. आणि तो ग्रुप फोटो दाखवून म्हणाले, यात माझे गुरु कोणते ते सांगा. आम्ही बघितला, एका फोटोला बोट ठरत हेच, आणि मग मात्र टाकणार पाणी आलं. हो स्वामी हे माझे गुरु. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हा फोटो दाखवला. मी जर त्यांचा स्वतंत्र छोटा फोटो दाखवला असता तर तुम्ही म्हणत हो हे तुझे गुरु मी पाहिलं हे गुरु येते, तर माझ्या मनाची संतुष्टी झाली होती. मला शंका आली होती. मी दाखवलं म्हणजे हो हो म्हणून गेले. मला खात्री करून घ्यायची होती. म्हणून 10-12 संन्यासाच्या ग्रुप फोटोमध्ये मी दाखवलं तुम्हाला हे माझे गुरु कोण, हे माझे गुरु काय. ज्यांनी शरीर सोडून 40 वर्ष झाली ते त्यांच्या त्यांचे गुरु त्या शिष्याच्या मागं उभे आहेत. त्या शिष्याला कळत नाही हात टाकत. आणि म्हणून मला एक विनंती करतो, आम्हाला दिलेली वेळ संपत आलेले, आम्हाला ही अतिशय वाईट सवय आहे. अगदी मिनिट टू मिनिट वेळ पाहतो. गुरुला सांगतो शरीराने तुमच्याकडनं गुरुसेवा केली, आनंद केली. त्या मठात अगदी कचरा काढला, झाडू, ती सेवा आहे. गुरु असताना जी सेवा केली तीही सेवा आहे. पण सगळ्यात मोठी गुरुसेवा ती गुरुने तुम्हाला जो काही मंत्र दिला असेल, जी उपासना सांगितली असेल, ती नियमाने करणं ही सगळ्यात मोठी सेवा असेल. नीट लक्षात द्या. आमचे गुरु महाराज खूप मोठे अधिकारी पुरुष होते, तरी ते जप करायचे, ध्यान करायचे. आम्ही एकदा म्हणालो, बाबा तुम्हाला काय करायचं आहे जप करायची ध्यानाची? त्याने काय उत्तर दिलं माहिती? त्यासारखे मी ज्या शिष्यांना दीक्षा दिली ते जर जप करत नसेल, नीट कान उघडून ऐका, आणि तुम्ही कोणाकडनं दीक्षा घेतलेली असेल, हा मूर्खपणा करू नका. करतात तुम्ही लोक माहिती आहे आम्हाला. मी अशा कथा जप करतो, मी ज्यांना दीक्षा दिली असेल तो जर जप करत असेल तर ती परमात्मा सत्ता आम्हाला विचारते, तो या अनाधिकाराला काय दीक्षा दिली, त्याला मूर्खाला का मंत्र दिला जर तो जप करत असेल तर. ती परमात्मा शक्ती आम्हाला त्या विचारते, म्हणून त्याच्यासाठी आम्हाला जप करायला. मी सांगतो, संतांचे अनुभव सांगतो. तुम्हाला जर गुरुसेवा करायची, आता तुम्ही गुरु नाही असं तुम्हाला वाटत असेल, ते गुरुने तुम्हाला जो काही मंत्र दिला असेल, जी उपासना सांगितली असेल, ती व्यवस्थित करणं ही सगळ्यात मोठी गुरुसेवा आहे. आणि ती न करणं हा सगळ्यात मोठा गुरु अपराध आहे. दिलेली वेळ संपली आहे. हरि ओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य स्वामी सवितानंद यांनी सद्गुरु क्षमा असावी, त्यांनी म्हणले स्वीकारलेली आहे आणि ती सद्गुरु महाराजांच्या चरणी अर्पण केलेली आहे. पूज्य स्वामीजींना पुनश्च सर्वांतर्फे दंडवत प्रणाम करून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्याच अमृत हस्ते आज भक्त निवास येथील काही नूतन विस्तरित खोल्यांचं उद्घाटन झालेलं आहे. साधू संन्यासांसाठीच विशेष करून बांधण्यात आलेल्या वास्तूंचं पूज्य स्वामीजींच्या अमृत हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे. पुनश्च त्यांना या सभेद्वारे व शांतिकुटीर ट्रस्टद्वारे अभिनंदन अभिवादन करून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. ಇದೊಂದು
स्वाहा